नमस्कार मित्रांनो, मी अमर खरवडे अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंग्लिश ग्रामरचा TCS IBPS पॅटर्न अंतर्गत झालेला PYQ पेपर. मित्रांनो, हे प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे. चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय आपल्याकडे, क्वेश्चन नंबर 1. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम. बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड्स. ओके, किंवा अंडरलाईन वर. आता बघा, प्रश्न व्यवस्थितपणे आपण हळूहळू घेऊया. बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम. आता मित्रांनो बघू शकता, सिनोनिम, सिनोनिमचा अर्थ होतो समानार्थी शब्द. याला अल्टरनेट वर्ड, सिमिलर वर्ड असा सुद्धा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. मग तुम्हाला सिनोनिम फाइंड आउट करायचा आहे. आता वाचूया सेंटेन्स काय म्हणतं. बघा, गार्निश द ड्रिंक, गार्निश द ड्रिंक विथ क्रॅनबेरीज ऑर अ स्लाइस ऑफ फ्रेश पीच. बघा, गार्निश द ड्रिंक विथ क्रॅनबेरीज ऑर अ स्लाइस ऑफ फ्रेश पीच. ओके, आता मित्रांनो बघा, या सेंटेन्स मध्ये या गार्निश या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. मग या गार्निश या शब्दाचा तुम्हाला काय सिनोनिम, सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा. यासाठी 5 ऑप्शन दिले, 4 ऑप्शन दिलेत. पहिला आहे बघा आपल्याकडे इम्बेलिश. पहिला काय इम्बेलिश, दुसरा आहे वेंड, तिसरा आहे आपल्याकडे ब्लेमिश आणि चौथा आहे डिसमॅन्टल. ओके, तर मित्रांनो, या प्रकारचा प्रश्न सोडवत असताना महत्वाचं आहे जे सेंटेन्स दिलेलं आहे, जे वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्याचा अर्थ काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता व्यवस्थितपणे आपण बघूया. बघा, गार्निश द ड्रिंक, गार्निश, गार्निशचा अर्थ होतो सुशोभित करणं. गार्निश म्हणजे काय, सुशोभित करणं. गार्निश द ड्रिंक, मित्रांनो बघा, एक ग्लास आहे. आता बऱ्याच वेळा तुम्ही कुठेतरी हॉटेलवरती गेला, ज्यूस वगैरे दिलेला असेल, तर तो एक ग्लास एकदम सुशोभित केलेला असतो. बघा, गार्निश द ड्रिंक, गार्निश द ड्रिंक विथ क्रॅनबेरीज. तो जो ग्लास आहे, जो पेयाचा ग्लास आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी ज्यूस आहे, तो ग्लास कशाने सुशोभित केलेला आहे तर क्रॅनबेरीज. क्रॅनबेरीज मित्रांनो, बेरी ऐकलं असेल तुम्ही, तर त्या बेरीने, त्या बेरी नावाच्या फळाने त्याला सुशोभित केलेलं आहे. किंवा त्या ग्लासवरती स्लाइस केलेले, स्लाइस म्हणजे तुकडे, कशाचे, फ्रेश पीच. पीच नावाचं मित्रांनो फळ आहे. पीच नावाचं येल्लो आणि पिंक कलरचं एक फळ आहे. ऍपल सारखं असं नॉर्मली फळ आहे. मग या पीच फळाचा वापर करून त्या ड्रिंकला, त्या पेयाला काय करायचे, गार्निश करायचे, सुशोभित करायचे. मग गार्निश साठी 4 ऑप्शन आहेत, एम्बेलिश, वेंड, ब्लेमिश, डिसमॅन्टल. तर मित्रांनो, या गार्निश साठी ॲक्युरेट सिनोनिम आहे आपल्याकडे इम्बेलिश. मग इम्बेलिशचा अर्थ सुद्धा होतो सुशोभित करणं, एखाद्याला डेकोरेट करणं. आता मित्रांनो, सविस्तरपणे डिटेलमध्ये आपण बघूया. बघा, गार्निश काय म्हणतं. बघा, गार्निशचा इंग्लिशमध्ये अर्थ, टू डेकोरेट अ डिश, टू डेकोरेट अ डिश ऑफ फूड विथ अ स्मॉल अमाउंट ऑफ अनादर फूड. बघा, कशाने, टू डेकोरेट अ डिश, एखादी डिश आहे तिला डेकोरेट करायचंय, सुशोभित करायचंय. ओके, सुशोभित करायचंय कशाने, स्मॉल अमाउंट ऑफ अनादर फूड. त्या डिश वरती, त्या फूड वरती दुसरं काहीतरी फूड किंवा दुसरं काहीतरी अन्न टाकून त्याला सुशोभित करायचंय, डेकोरेट करायचंय. आता बऱ्याच वेळा बघा, आपण हॉटेलमध्ये गेलो, हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपलं मेन मेनू जो आहे, जो मेन कोर्स आहे, तो जेवण मागवण्याच्या अगोदर आपल्याला स्टार्टर दिलं जातं, म्हणजे एक पापड दिलं जातं. त्या पापडवरती बऱ्याच वेळा काय असतं, टोमॅटो कट केले जातात, अनियन, कांदा कट केला जातो किंवा वेगळे मसाले, फ्लेवर त्याच्यावरती टाकले जातात. म्हणजेच त्या पापडला गार्निश करतात, त्याला इम्बेलिश करतात, डेकोरेट करतात. मग गार्निशचा तो अर्थ झाला. दुसरा त्याचा सिनोनिम बघा, इम्बेलिश, सिमिलर वर्ड. याचा अर्थ काय होतो, टू मेक समथिंग मोर ब्युटिफुल. बघा, टू मेक समथिंग मोर ब्युटिफुल, असं काहीतरी आहे त्याला मोर ब्युटिफुल म्हणजे अतिशय सुंदर, अतिशय मोहक त्याला बनवायचंय. कशाने, बघा, बाय, बाय ऍडिंग, बाय ऍडिंग डेकोरेशन टू इट. त्यावरती तुम्हाला काहीतरी डेकोरेट करून तुम्हाला त्या डिशला, त्या फूडला, त्या अन्नाला सजवायचंय, त्याला इम्बोलिश असं आपण म्हणतो. मग मराठीमध्ये त्याला सजवणे म्हणूया, मराठीमध्ये त्याला सुशोभित करणे असं म्हणूया. दुसरा शब्द बघा, वेंड. आता पाहता क्षणी तुम्हाला असं वाटलं असेल की वेंड असा शब्दच नाही, कारण तुम्हाला माहिती आहे गो, गो म्हणजे जाणे, गोचं दुसरं रूप झालं वेंट. इथे वेंट आहे का, नाही, इथे टी नाहीये, इथे दिलेला आहे डी. ओके, मग वेंटचा अर्थ काय होतो, टू मूव्ह स्लोली अँड नॉट डिरेक्टली. बघा, टू मूव्ह स्लोली, मूव्ह म्हणजे हालचाल होणे, स्लोली म्हणजे हळुवारपणे, हळुवारपणे कुठेतरी जाणे, कसं
तर नॉट डिरेक्टली, डायरेक्ट त्या दिशेने न जाता हळूहळू किंवा हळुवारपणे प्रवास करणे, यासाठी वेंड हा शब्द वापरण्यात येतो. ओके, पुढचा शब्द आहे आपल्याकडे ब्लेमिश. काय शब्द आहे? ब्लेमिश. ब्लेमिशचा अर्थ बघा, अ मार्क दॅट स्पॉइल्स द वे समथिंग लुक्स. बघा, अ मार्क, मार्क म्हणजेच काय तर खून. मार्कचा अर्थ होतो खून किंवा डाग, म्हणजे असा डाग किंवा खून आहे ज्याने की स्पॉइल होतं. स्पॉइल म्हणजे खराब होतं. काय? द वे समथिंग लुक्स, एखादी काहीतरी, समथिंग म्हणजे काहीतरी, एखादी वस्तू तुम्हाला कशा पद्धतीने दिसते, तर ती वस्तू जी आहे त्या वस्तूला स्पॉइल केलं गेलेलं आहे, खराब केलं गेलेलं आहे, त्याच्यावरती एक कलंक, त्याच्यावरती एक डाग लावलेला आहे, त्याला तुम्ही ब्लेमिश असं म्हणू शकता. एखाद्याच्या कॅरेक्टरवरती कलंक लावतो त्याला सुद्धा ब्लेमिश हा शब्द वापरण्यात येतो. दुसरं आहे बघा आपल्याकडे डिसमॅन्टल. काय शब्द आहे? डिसमॅन्टल. डिसमॅन्टलचा अर्थ होतो टू डिस्ट्रॉय, टू डिस्ट्रॉय द इंटिग्रिटी ऑर फंक्शनिंग ऑफ समथिंग. बघा, टू डिस्ट्रॉय द इंटिग्रिटी, डिस्ट्रॉय म्हणजेच काय? नष्ट करणे. इंटिग्रिटी म्हणजेच काय? तर एक मूळ वस्तू आहे, एक मूळ वस्तू आहे, त्याचं जे फंक्शनिंग आहे, त्याचं जे फंक्शन करण्याचं कार्य आहे, त्याचं भाग सुट करणं, त्याला डिसमॅन्टल करणं म्हणतो. उदाहरणार्थ कसं लक्षात ठेवा, डिसमॅन्टल. मित्रांनो बघा, तुमच्याकडे एक सीपीयू आहे. सीपीयू मध्ये वेगवेगळे पार्ट असतात, जसे की त्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की मदरबोर्ड आहे, हार्ड डिस्क आहे, रॅम आहे त्याची. हे जे पार्ट आहे त्याला वेगवेगळं केलेलं आहे, म्हणजेच त्या सीपीयूला काय केलं? डिसमॅन्टल केलेलं आहे. एखादं रूम असेल, रूम मध्ये खूप सारं सामान असतं, सोफा असेल, खुर्ची असेल, चेअर असेल, एटसेट्रा. त्या सगळ्या रूमला डिसमॅन्टल केले, सगळं सामान बाहेर काढलंय, म्हणजेच त्याचे सुटे सुटे भाग केलेत, त्याला डिसमॅन्टल असं म्हटलं जातं. परत एकदा बघा, गार्निश म्हणजे सुशोभित करणे, एम्बलिश म्हणजे सुशोभित करणे, वेंड म्हणजे प्रवास सरळ दिशेने जाणे असं आपण त्याला म्हणतो. नंतर ब्लेमिश म्हणजेच काय? टीका करणे, एखाद्या गोष्टीवरती कलंक लावणे, आणि डिसमॅन्टल म्हणजे यंत्राचे भाग सुटे सुटे करणं. ओके, चला दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न काय म्हणतो? सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फ्रॉम द गिवन सेंटेन्स. बघा, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह. मित्रांनो, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइसचा प्रश्न आहे. मग प्रश्न काय म्हणतो? सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह. खाली तुम्हाला एक क्वेश्चन दिलाय, क्वेश्चन साठी 4 ऑप्शन दिलेत, आणि त्या 4 ऑप्शनचा तुम्हाला ॲक्युरेट पॅसिव्ह व्हॉइस सांगायचा आहे. म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसचा प्रश्न आहे, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं. प्रश्न वाचूया. माय लास्ट जॉईंट व्हेंचर, माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन अनडीड मी कम्प्लिटली. आता मित्रांनो बघा, माय लास्ट जॉईंट व्हेंचर अर्थ समजून घेऊया. माय लास्ट जॉईंट व्हेंचर, मित्रांनो व्हेंचरचा अर्थ होतो उपक्रम किंवा एखादा तुम्ही प्रोग्राम चालू केलेला आहे किंवा बिझनेस स्टार्टअप चालू केलेला आहे. मग तो व्यक्ती काय म्हणतो? माय लास्ट जॉईंट व्हेंचर, माझा जो शेवटचा, जॉईंट म्हणजे दोघांनी मिळून केला, माझा जो शेवटचा दोघांनी मिळून केलेला जो उपक्रम होता किंवा जो बिझनेस होता, कुणासोबत केलता? मिस्टर अँडरसन सोबत केलेला होता, की ज्याने मला पूर्णपणे अनडीड केलेला आहे, कम्प्लिटली पूर्णपणे अनडीड. आता मित्रांनो बघा, अंडू, अंडूचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा नाश करणे, किंवा आपण नॉर्मली असं म्हणतो की काहीतरी फाईल असेल, फाईल पासून पुढच्या फाईलला गेलो होतो आपण, तर पूर्ववत फाईलला येणे, त्याला आपण अंडू असं म्हणतो. अंडूचं फिटू होतं बघा अनडीड. ओके, अंडूचं फिटू होतं अनडीड, आणि याचं फी3 होतं अनडन. जसं याला लक्षात ठेवा, डीओ डू, डूचं विटू झालं डीड, आणि फी3 झालं डन. ओके, अनडू, अनडीड, अनडन. ओके, मग वाक्य असं म्हणतं की माझा शेवटचा जो व्हेंचर होता मिस्टर अँडरसन सोबत, त्याने मला पूर्णपणे नाश केला किंवा माझा ऱ्हास झाला. आता मित्रांनो झालं वाक्य आपल्याकडे. आता 4 ऑप्शन आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ओके, व्यवस्थित बघा कुठला पॅसिव्ह व्हॉइस असेल. मित्रांनो, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना त्या वाक्याचा टेन्स कुठला आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता बघूया टेन्स काय याचा. माय लास्ट व्हेंचर हा झाला सब्जेक्ट. ओके, बघा, माय लास्ट व्हेंचर इथून आपण घेऊया, माय लास्ट व्हेंचर हा पूर्ण झाला तुमचा सब्जेक्ट. फर्ब काय याच्यामध्ये बघा, फर्ब आहे आपल्याकडे अनडीड. जसं की बघा, अंडू झाला फी1, अनडीड झाला फी2, आणि अनडन झाला फी3. म्हणजे हा झाला तुमचा अनडीड फी2, फर्बचा सेकंड फॉर्म, क्रियापदाचं दुसरं. आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, ऑब्जेक्ट काय झाले? मी झालेलं आहे. म्हणजे मित्रांनो, ऍक्टिव्ह व्हॉइसचा तुमचा फॉर्म्युला तयार झालाय, सब्जेक्ट प्लस फी2 प्लस ऑब्जेक्ट. ओके,
आता जाऊया पॅसिव्ह व्हॉइसच्या फॉर्मॅटकडे. पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला येतो ऑब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ओके, आता मित्रांनो पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला वाक्य करायचे, शोधायचं आहे ऑब्जेक्ट. आता बघा या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे मी. जसं की बघा इथं मी आलेलं आहे. तुम्हाला रूल माहिती आहे, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना काही बदल होतात, तसं पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करत असताना सुद्धा काही बदल होतात. जसं की बघा मी इथे सांगतो, आयचा बदल होतो मी मध्ये. ओके, आयचा बदल काय होतो, मी मध्ये होतो. ही आहे, हीचा बदल होता आपल्याकडे हिम. ही म्हणजेच काय, हिम होतं त्याचा बदल. शीचा हर मध्ये होतं, यूचा यू मध्ये होतं, देचा देम मध्ये होतं, वीचा अस मध्ये होतं. ओके, हे बदल होत असतात. मग या मीचा तुम्हाला सांगितलं, मीचा बदल आय मध्ये झालेला आहे, आयचा बदल मी मध्ये झालेला आहे. मग इथे मी आहे तर मीचा बदल कसा होईल, आय मध्ये होईल. म्हणून मित्रांनो आपण पॅसिव्ह वाक्य करत असताना ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊया. मी इथे घेतो बघा आय. आय नंतर सांगा वॉज येईल का वर येईल, सिंग्युलर असल्यामुळे आपण याच्या समोर घेऊया वॉज, आय वॉज. ओके, नंतर तुम्हाला वर्ब 3 घ्यायचा आहे. ओके, आय वॉज नंतर वर्ब 3 घ्यायचा आहे. वर्ब आहे आपल्याकडे अनडीड. अनडीडचं तुम्हाला पहिलं रूप सांगितलं अंडू, अंडू, अनडीड आणि अंडन, म्हणजे तुम्हाला तिसरं रूप असणार आहे अंडन. आय वॉज अंडन. ओके, मग वाक्यामध्ये बघा असा पॅटर्न कुठे येतो का, बघा पहिल्या याच्यामध्ये आय वॉज नॉट बिंग अंडन. इथे वॉज नॉट बिंग आहे का आपल्या आन्सर मध्ये, नाहीये ना, म्हणजे पहिला कट झाला. दुसरं बघा आय वॉज इनकम्प्लिटली अंडन, म्हणजे हा बघा आय वॉज अंडन हा येऊ शकतो. तिसरं बघा आय वॉज नॉट डन. इथे बघा मित्रांनो अंडू, अनडीड, अंडन आहे, इथे नुसतं डन आलंय म्हणजे हा चुकला. आय वॉज कम्प्लिटली अंडन बाय माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन. बघा आय वॉज कम्प्लिटली अंडन बाय माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन. आता बघा आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. आय वॉज पहिलं तर कट झालं होतं, दुसऱ्या याच्यामध्ये इनकम्प्लिटली आलं होतं. बघा महत्वाचा, दोन वाक्य समान आहेत दुसऱ्या आणि चौथ्या याच्यामध्ये, पण याच्यामध्ये इनकम्प्लीट शब्द आलाय जो की प्रश्नामध्ये नव्हताच. प्रश्नामध्ये फक्त कम्प्लिटली दिलाय, म्हणजेच हा आपला पोर्शन किंवा आपला हा क्वेश्चन नंबर किंवा आपला हा आन्सर जो 4 नंबरचा आहे तो आपला बरोबर आहे. बघा पूर्ण वाक्य झाले. आय घेतला आपण, आय नंतर मित्रांनो आपण घेतलं वॉज, आय वॉज, नंतर शब्द आलाय कम्प्लिटली, नंतर आला अंडन, नंतर मित्रांनो आपल्याला घ्यायचंय बाय. मग बाय आणि उरलेला सब्जेक्ट, सब्जेक्ट काय होता, माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन. आता मग या वाक्यामध्ये बघा सब्जेक्ट आला, बाय इथपर्यंत आला, नंतर माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन हा पूर्ण सब्जेक्ट झालाय, म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपलं करेक्ट आलेलं आहे. ओके, चला पुढे बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन, इन द फॉलोइंग क्वेश्चन म्हणजे खालील दिलेल्या प्रश्नामध्ये अ सेंटेन्स हॅज बीन गिवन. बघा अ सेंटेन्स हॅज बीन गिवन, एक सेंटेन्स एक वाक्य देण्यात आलेलं आहे विथ अ ब्लँक, की ज्या वाक्यामध्ये एक ब्लँक रिकामी जागा दिलेली आहे. टू बी फिल्ड विथ अन अप्रोप्रिएट आर्टिकल. जी रिकामी जागा जी ब्लँक दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अप्रोप्रिएट आर्टिकल, अप्रोप्रिएट म्हणजे तंतोतंत, आर्टिकल म्हणजे उपपद. आर्टिकल 3 आहेत आपल्याकडे, ए आहे, नंतर ॲन आहे आणि तिसरं आहे द. हे 3 आर्टिकल तुम्हाला त्याच्यामध्ये फिलअप करायचे आहे. पुढे बघा सिलेक्ट म्हणजे निवडा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर टू कंप्लीट द सेंटेन्स. या सेंटेन्सला पूर्ण करण्यासाठी अप्रोप्रिएट आन्सर शोधा. बघा वाचूया. आय एम गोइंग टू परफॉर्म, आय एम गोइंग टू परफॉर्म डॅश डॅश इम्पॉर्टंट टास्क इमिडिएटली. ओके, आता मित्रांनो हा जो वर्ड दिलाय इम्पॉर्टंट, याच्या समोर तुम्हाला कोणता आर्टिकल वापरायचं. पहिला ऑप्शन आहे ॲन, दुसरं आहे द आपल्याकडे, तिसरं आहे अ आहे आपल्याकडे आणि चौथा आहे नो आर्टिकल. ओके, चौथं काय, नो आर्टिकल आहे. मग मित्रांनो बघा आय एम गोइंग टू परफॉर्म, इथे ॲन येईल का, ओके येऊ शकतं ॲन. द येईल का, नाही येणार. अ येईल का, नाही येणार. कशामुळे, कारण इथे आय दिलेलं आहे. आता बघा सरळ सामान्यपणे रूल सांगतो तुम्हाला. आता मित्रांनो बघा आपल्याकडे बी ते झेड हे सगळे कोण आहेत, कन्सोनंट आहेत. हे सगळे कन्सोनंट आहेत, व्यंजने आहेत. मग हे व्यंजने असतील तर त्यांच्या समोर तुम्हाला अ वापरायचं. म्हणजे या कन्सोनंट पासून एखादा शब्द तयार होत असेल तर त्याच्या समोर अ वापरायचं. जसं की बघा इथे शब्द आहे माझ्याकडे बॉल, बी आहे म्हणून इथे बॉल घेतला.
इथे समजा फिश असेल, एफ आहे म्हणून अ घेतला. आता ॲन कुठे वापरायचा? एखादा शब्द वॉवेल्स पासून होत असेल म्हणजे ए ई आय ओ यू, हे 5 वॉवेल्स आहेत म्हणजे स्वर आहेत, किंवा असे शब्द ज्याचा उच्चार स्वरासारखा होतो त्याच्या समोर तुम्हाला ॲन वापरायचे. मग ए ई आय ओ यू यापैकी आय हा शब्द येथे आलेला आहे म्हणून इथे आपण ॲन घेतलेला आहे. म्हणून मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर फर्स्ट करेक्ट झालेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो आणखी थोडंसं तुम्हाला सांगतो, डिटेलमध्ये सांगतो. ओके, आता याच्यामध्ये काय झालेलं आहे डिटेलमध्ये, आता इथे ॲन इम्पॉर्टंट टास्क आलेला आहे. आता बघा, जर वाक्यामध्ये फक्त इम्पॉर्टंट आलं असतं, फक्त वाक्यामध्ये इम्पॉर्टंट आलं असतं तर त्याच्या समोर कुठलंही आर्टिकल आलेलं नसतं. रूल काय म्हणतो, एखादं ऍडजेक्टिव्ह असेल, विशेषण असेल, त्याच्या समोर तुम्हाला ए अँड द कुठलंही आर्टिकल घ्यायचं नाहीये. परंतु त्याच्या समोर जर एखादं नाऊन आलेलं असेल तर त्यासाठी आर्टिकल घ्यावं लागतं. मग इथे टास्क होतं म्हणजे एक का. सरळ रूल काय ए किंवा यांचा, जेव्हा कधी एखादी व्यक्ती किंवा वस्तू एक आहे सांगायचं असेल तेव्हा त्याच्या समोर आर्टिकल वापरावं लागतं. मग इथे बघा टास्क, एक टास्क आहे म्हणून आपण ॲनचा वापर केला. आता बघा मी असं वाक्य लिहितोय, समजा मी वाक्य लिहितोय गुलाब सुंदर आहे, तर रोज इज ब्युटिफुल, रोज इज ब्युटिफुल, गुलाब सुंदर आहे. इथे आर्टिकल घेता येईल का मला? नाही, कारण ब्युटिफुल काय ऍडजेक्टिव्ह आहे. मग मी असं म्हणेल रोज इज अ ब्युटिफुल फ्लावर, गुलाब हे एक सुंदर फूल आहे. मग अ कुणासाठी आलाय? फ्लावर साठी आलाय. जर वाक्यामध्ये भविष्यामध्ये तुम्हाला फक्त ऍडजेक्टिव्ह आला तर त्याच्या समोर आर्टिकल वापरता येत नाही. ओके, चला पुढे जाऊया. बघा क्वेश्चन नंबर 4, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. बघा, इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. आता प्रश्न काय, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. जे तुम्हाला वाक्य दिलेलं आहे त्याचं इनडायरेक्ट करायचं तुम्हाला, म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा हा वाक्य. वाचूया प्रश्न काय म्हणतो. नताशा सेड टू क्लिंट बार्टन. बघा, नताशा सेड टू क्लिंट बार्टन, नताशा क्लिंट बार्टनला म्हणाली, फेअर फेअर हॅव यू बीन लास्ट नाईट, फेअर हॅव यू बीन लास्ट नाईट, तू काल रात्री, लास्ट नाईट म्हणजे काल रात्री, तू काल रात्री कोठे गेलेली होती, असं नताशाने त्या ब्लिंटन यांना विचारलं. ओके, मग सांगा कुठलं ॲक्युरेट आन्सर आहे. वाचा व्यवस्थितपणे, शांतपणे. नताशा आज क्लिंट बार्टन फेअर ही हॅड बीन द प्रिव्हियस नाईट. सेकंड काय म्हणतं, नताशा आस्क क्लिंट बार्टन फेअर यू हॅव बीन द प्रिव्हियस नाईट. तिसरं, नताशा आस्क क्लिंट बार्टन फेअर हॅड आय बीन द प्रिव्हियस नाईट. आणि फोर्थ नंबर, नताशा आस्क क्लिंट बार्टन फेअर आय एम द प्रिव्हियस नाईट. आता मित्रांनो महत्वाचा शब्द काय बघा. आता बघा महत्वाचं वाक्य बघायचं. वाक्यामध्ये मित्रांनो WH वर्ड विचारण्यात आलेला आहे. WH वर्ड म्हणजे क्वेश्चन. जेव्हा कधी क्वेश्चन प्रश्न विचारण्यात येतो तेव्हा प्रश्न विचारत असताना तुम्हाला जे रिपोर्टिंग वर्ब आहे तो तुम्हाला काय वापरावं लागतं. तर मित्रांनो WH क्वेश्चन असल्यामुळे आस्क वापरलाय, म्हणजे इथे सुद्धा आस्क आलाय, या सेकंड मध्ये आस्क आलाय, तिसऱ्यामध्ये सुद्धा आस्क आलाय, चौथ्यामध्ये आस्क आलाय. म्हणजे याचा पहिला जो पॅटर्न आहे तो पहिला पॅटर्न अगदी बरोबर आहे. ओके, दुसरे आणखी महत्वाचं याच्यामध्ये बघू आपण की कोणकोणते शब्द. आता मित्रांनो बघा लास्ट नाईट दिले, या लास्ट नाईटचे जे चेंजेस होतात ना ते होतात प्रिव्हियस नाईट, म्हणून इथे प्रिव्हियस नाईट आले, इथे सुद्धा आले, इथे सुद्धा आले, इथे चारही याच्यामध्ये आलेले आहे. आणखी आता तिसरा रूल काय म्हणतो, तुम्हाला बघायचे वाक्य कोणत्या काळामध्ये आलेलं आहे. ओके, वाक्य कोणत्या काळामध्ये आलेलं आहे. आता बघा फेअर हॅव यू बीन लास्ट नाईट. आता या वाक्याला जर नॉर्मल केलं मित्रांनो, वाक्याला मी नॉर्मल केलं, यू हॅव बीन, यू हॅव बीन, बीचं V3 झालं म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 असं प्रेझेंट परफेक्टचं वाक्य. मग प्रेझेंट परफेक्टचं वाक्य असेल तर त्याला पास्ट परफेक्ट मध्ये करावं लागतं आणि ते नॉर्मल मध्ये तुम्हाला करावं लागतं ऍसरेटिव्ह सेंटेन्स मध्ये. मग असं बघा जे याच्यामध्ये आलेलं आहे पास्ट परफेक्ट मध्ये. मग बघा यू हॅव बीन वापरलंय म्हणजे हे सेकंड तुमचं चुकलंय. ओके, सेकंड काय झालंय, चुकलाय. नंतर बघा इथे हॅड आय बीन, हॅड आय बीन. ओके, म्हणजे हा येऊ शकतो. इथे आय एम वापरलाय म्हणजे हा चौथा सुद्धा चुकलाय. कॉम्पिटिशन उरलंय पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये. ओके, आता बघा नॉर्मल वाक्य काय म्हणलं, ए नावाचा व्यक्ती आहे, बी नावाचा व्यक्ती आहे, सी नावाचा व्यक्ती आहे. ओके,
आता ए नावाचा, बी नावाचा, सी नावाचा व्यक्ती, आपण ए म्हणजे कोण, तर आपण इथे समजा इथे घेऊया ही कोण आहे, हा ए व्यक्ती नसून ही आहे नताशा. ओके. दुसरं कोण आहे, क्लिंट बार्टन आहे, म्हणजे इथे घेऊया सी घेऊया क्लिंट बार्टन साठी. आणि हे सांगायचं आपल्याला तिसऱ्या व्यक्तीला. ओके. मग नताशा क्लिंटनला म्हणाली, म्हणजे क्लिंट बार्टनला म्हणाली की बाबा तू काल रात्री कोठे होता. मग हे तिसऱ्याला सांगायचंय, मग आपण काय म्हणणार, बाबा ती असं म्हणाली की तो कोठे होता. मग तो कोठे होता यासाठी एकच उरलाय, ही वाला, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आपला करेक्ट आन्सर आहे. ओके. चला बघा आता याच्यामध्ये डिटेलमध्ये बघा थोडस. WH क्वेश्चन वाक्यात सेड टू ऐवजी, WH क्वेश्चन वाक्यात सेड टू ऐवजी रिपोर्टिंग वर्ब म्हणून वाक्याच्या अर्थानुसार तुम्हाला आस्क वापरू शकता. एखादा प्रश्न विचारायचा असेल तर इन्क्वायर्ड म्हणू शकता. एखादी आज्ञा करायची असेल डिमांडेड म्हणू शकता. किंवा एखादी गोष्ट जाणून घ्यायची असेल तर वॉन्टेड टू नो चा वापर करू शकता. ओके. हा झाला पहिला रूल. दुसरं बघा, यस प्लस हॅव हॅज प्लस V3 वाक्य कोणत्या टेन्स मध्ये आलेलं आहे ते बघायचं. आता प्रश्न बघा, वाक्य सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्रेझेंट परफेक्ट मध्ये आलेलं आहे. याला करायचे मित्रांनो पास्ट परफेक्ट, म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 या फॉर्मॅट मध्ये आन्सर असलं पाहिजे. दुसरा आणखी महत्वाचा पॉइंट, त्या प्रत्येक वाक्यामध्ये लास्ट नाईट दिलेलं होतं, त्याचं कन्व्हर्जन होतं प्रिव्हियस नाईट. ओके. महत्वाचा रोल लक्षात ठेवा. जसं की बघा सिंपल प्रेझेंट आलं, थोडक्यात सांगतो, सिंपल प्रेझेंट आलं तर कन्व्हर्जन होणार सिंपल पास्ट मध्ये. ओके. नंतर बघा प्रेझेंट कंटिन्युअस आलं तर इनडायरेक्टचं डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना पास्ट कंटिन्युअस होईल. प्रेझेंट परफेक्ट असेल तर प्रेझेंटचं पास्ट परफेक्ट मध्ये होईल. महत्वाचा रूल लक्षात ठेवा. चला पुढे बघा, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. बघा सिलेक्ट निवडा, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड, करेक्टली स्पेल्ड योग्य स्पेलिंग असणारा वर्ड तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. पहिला आहे बघा, वाचा व्यवस्थित, टॉलरेट, टॉयलरेट, टॉलरेट आणि हे टॉलरेट. ओके. मग कुठला असा ॲक्युरेट शब्द आहे तो बघा स्पेलिंग बरोबर असणार. तर मित्रांनो टॉलरेट हा 3 नंबरचा बरोबर आहे. टॉलरेटचा अर्थ होतो सहन करणे. टॉलरेट म्हणजेच काय, सहन करणे. आय कांट टॉलरेट माय फ्रेंड्स, मी माझ्या मित्रांना सहनच करू शकत नाही, तर त्याला टॉलरेट शब्द वापरतात. ओके. चला पुढे जाऊया. पुढे प्रश्न आहे, द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्सेस. बघा क्वेश्चन बिलो खाली जो प्रश्न दिलाय त्याच्यामध्ये कशाने बनलेला आहे, सेट ऑफ लेबल सेंटेन्स. सेट एक संच आहे कशाचा, लेबल सेंटेन्सचा. कोणते संच आहेत बघा, पी दिलाय, क्यू दिलाय, आर दिलाय, 3 संच दिलाय. पी दिलाय, क्यू दिलाय, आर, हे 3 संच दिलेले आहेत. पुढे प्रश्न काय म्हणतो बघा, सेंटेन्स. ओके. सेंटेन्स फर्स्ट, याला थोडं वर करतो. सेंटेन्स फर्स्ट बघा, सेंटेन्स फर्स्ट इज फिक्स्ड. पहिलं जे वाक्य दिलेलं आहे ते फिक्स आहे, म्हणजे हे वाक्य बघा, पहिलं जे वाक्य दिले ना ते फिक्स आहे. आफ्टर विच, त्यानंतर, दीज सेंटेन्सेस, त्यानंतर खाली काही सेंटेन्सेस दिलेले आहेत. फेन प्रॉपरली सिक्वेन्स फ्रॉम अ कोहरंट पॅरेग्राफ. जेव्हा त्याला कोहरंट पॅरेग्राफ म्हणजे अर्थानुसार त्याला सिक्वेन्स लावण्यात येईल त्यावेळेला सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ सेंटेन्सेस फ्रॉम अमंग द ऑप्शन. म्हणजे ऑप्शन दिले त्या ऑप्शनचा वापर करून तुम्हाला लॉजिकल ऑर्डर, तर्कशुद्ध पद्धतीने त्याचा योग्य क्रम किंवा वाक्यांचा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे हे वाक्य सुद्धा पॅराजंबलचं आहे, फक्त तुम्हाला सिक्वेन्स ते लावायचं आहे. आता बघा पहिलं वाक्य काय म्हणतं, देअर वॉज अ मॅन, तेथे एक माणूस होता. हू म्हणजे जो की, हू मेड हिज लिव्हिंग, तेथे एक माणूस होता तो त्याची लिव्हिंग म्हणजेच काय, रोजीरोटी, तो त्याची रोजीरोटी कमवत होता. बाय कशामार्फत बघा, सेलिंग बलून्स ॲट अ बीच. सेलिंग बलून्स, फुगे सेल करायचा, विकायचा, कुठे, बीच, समुद्र किनाऱ्यावरती. आता बघा देअर वॉज अ मॅन, तेथे एक माणूस होता, तो त्याची दैनंदिन रोजीरोटी समुद्रकिनारी फुगे विकून करायचा. पहिलं वाक्य कळालं. आता बघा पी क्यू आर पैकी आपण बघायचं ऑप्शन मध्ये बघा आता वाचत असताना. आता क्यू पासून सुरुवात करूया. पहिलं ते दिलं, दुसरं बघा, हू वर कमिंग टू बीच अलॉंग विथ देअर फॅमिली. बघा हू म्हणजे जो की, हू वर कमिंग, जो की यायचा, कुठे यायचा, बीच वर यायचा,
अलॉंग विथ म्हणजे सोबत, देअर फॅमिलीज, त्याच्या कुटुंबासोबत. आता नॉर्मली सामान्यपणे विचार करा, एक माणूस आहे फुगे विकायला, सगळ्या कुटुंबाला, सगळ्या बायकाला, लेकराला, सगळ्याला घेऊन कशाला बीचला येईल फुगे विकायला? नाही ना. म्हणजे हा क्यू पासून सुरू होणारा ऑप्शन आपला कट झालाय, म्हणजे हा कट झालाय. आणखी बघा क्यू पासून कोणता चालू झालाय? चौथा नंबरचा आहे, हा सुद्धा कट झालाय. ओके, आता बघूया आपण दुसऱ्या पी कडून बघूया. आता बघा इथं दुसऱ्या, टू स्पेंड द क्वालिटी टाइम, चांगला वेळ ऍट द बीच. आता तो माणूस फुगे विकायलाय, नॉर्मल सामान्यपणे तत्व आहे. तो माणूस फुगे विकायला आणि फुगे विकत असताना त्याच्या आयुष्याचा क्वालिटी टाइम कशाला स्पेंड करेल तिथे? म्हणजे मित्रांनो हा पी वाला जो ऑप्शन आहे तो सुद्धा चुकलाय. उरलाय RQP. वाचूया कसं होतं बघा. देअर वॉज अ मॅन, तेथे एक माणूस होता, हु मेड हिज लिव्हिंग बाय सेलिंग बलून्स ॲट अ बीच. तो फुगे विकायचा समुद्र किनाऱ्यावरती. पुढे बघा क्वेश्चन आपला, ही वॉज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन फॉर द स्मॉल किड्स. बघा ही म्हणजे कोण वापरलाय? ही म्हणजे हा माणूस जो की फुगे विकत आहे. तो कोण होता? सेंटर ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचं मुख्य केंद्र बनलेला होता त्या बीचवरचा. कुणासाठी? फॉर म्हणजे साठी, फॉर द स्मॉल किड्स, जेवढे काही लहान मुलं तेथे समुद्र किनाऱ्यावरती यायचे त्या मुलांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू तो माणूस बनलेला होता. चला म्हणजे इथे आपलं आर बरोबर आले. दुसरं क्यू बघा, हु वर कमिंग टू बीच अलॉंग विथ देअर फॅमिलीज. आता बघा कुणासाठी? किड्स म्हणजे लहान मुलं. हे लहान मुलं यायचे बघा, किड्स हु वर कमिंग टू बीच. हे लहान मुलं त्या बीच वरती यायचे अलॉंग विथ, सोबत, त्यांच्या फॅमिली सोबत. म्हणजे लहान मुलं त्यांच्या फॅमिली सोबत त्या समुद्र किनारी यायचे. राहिला आता पी. ओके, पी काय म्हणतो? टू स्पेंड द क्वालिटी टाइम ऍट द बीच. म्हणजे इथं फॅमिलीज, त्यांची जी फॅमिली कुटुंब होतं त्यांचा क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी बीच वरती यायचे. म्हणजे इथूनच मित्रांनो ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट आहे. ओके, तसं तर मित्रांनो इथून आर पासूनच तुम्हाला कळालं होतं, पण डिटेलमध्ये थोडंसं बघायचं. ओके, म्हणजे तुमचा 1 मार्क, तुमचा जो 2 मार्काला प्रश्न विचारला तो सुद्धा जाणार नाही. ओके, चला म्हणजे क्वेश्चन ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. पुढे बघा, डायरेक्शन. ओके, डायरेक्शन काय म्हणतं? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट meaning, select the most appropriate meaning of the idiom. मित्रांनो इडियम विचारलेली आहे. ओके, जे बोल्ड केलेले अंडरलाईन केलेले त्या इडियमचा अर्थ सांगायचा. बघा, बार्किंग अप द रॉंग ट्री. व्यवस्थित बघा ऑप्शन वाचा, आन्सर काय शोधा. परस्यू अ कोर्स ऑफ ऍक्शन दॅट विल मोस्ट लाईकली बी फ्युटाईल. दुसरा म्हणतो मेक अन एनिमी ऑफ समथिंग. सी म्हणतो रिस्पेक्टफुली डिसअग्री विथ समवन, कुणाशी तो सरी डिसअग्री असणं. आणि डी म्हणतो परस्यू वन्स अजेंडा. सांगा आन्सर कुठला ॲक्युरेट? तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर ए. कसं बघा. ओके, याचा अर्थ काय होतो? परस्यू म्हणजे चालू ठेवणे, अ कोर्स ऑफ ऍक्शन म्हणजे कृती, कोर्स म्हणजे मालिका. तुमचं जे काम आहे, कृती आहे ती चालू ठेवणं. दॅट विल, जे की मोस्ट लाईकली म्हणजे शक्यता, आणि फ्युटाईल म्हणजे निरर्थक. म्हणजे असं काम करत राहणं की जे की निरर्थक आहे. एखादं काम करत आहात तुम्ही आणि त्याचा भविष्यात काहीच उपयोग होणार नाही असं काम करत राहणं, त्याला म्हणायचं बार्किंग अप द रॉंग ट्री, चुकीच्या झाडावरती कुऱ्हाड मारत बसणं. ओके, पुढे बघा, बी काय म्हणतो? म्हणजे आपला आन्सर तर काय आलं, अर्थ बघायचं. मेक अन एनिमी ऑफ समवन, एनिमी म्हणजे शत्रू, कुणाला तरी शत्रू बनवणं. आणि सी म्हणतो रिस्पेक्टफुली, आदरपूर्वक, डिसअग्री विथ समवन, डिसअग्री म्हणजे असमत, आदरपूर्वक कुणाशी तरी असमत असणे. आणि डी म्हणतो परस्यू वन्स अजेंडा, एखाद्याच्या जीवनाचा अजेंडा चालू ठेवणं. ओके, चला पुढे बघा. क्वेश्चन नंबर 8. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्ह. बघा प्रश्न दिला, या प्रश्नामध्ये 4 अल्टरनेटिव्ह, 4 पर्याय दिलेले आहेत. सिलेक्ट द वन विच इज अपोजिट इन मिनिंग. बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यापैकी तुम्हाला असा शब्द शोधायचा जो की अपोजिट असणार आहे, विरुद्धार्थी असणार आहे. बघा पूर्ण सेंटेन्स वाचूया. बघा, टायलर वॉज कन्व्हिक्टेड बट was granted a royal pardon. Okay, टायलर
वॉज कन्व्हिक्टेड बट वॉज ग्रँटेड अ रॉयल पार्डन. अधोरेखित केलेला शब्द आहे आपल्याकडे पार्डन. कुठला वर्ड आहे? पार्डन अधोरेखित केलेला शब्द आहे. मग पार्डन साठी तुम्हाला अपोजिट वर्ड शोधायचा आहे, अँटोनिम शोधायचा. बघा, पहिला दिलाय ग्रेस, दुसरा दिलाय मर्सी, तिसरा दिलाय पनिश आणि चौथा दिलाय काइंडनेस. ओके, काय दिलाय? काइंडनेस दिलाय. मग पहिल्यांदा सेंटेन्सचा अर्थ काय होतो ते समजून घ्या. बघा, टायलर नावाचा कुणीतरी व्यक्ती आहे, त्याला कन्व्हिक्ट केलंय. कन्व्हिक्टचा अर्थ होतो दोषी ठरवणे. कन्व्हिक्ट म्हणजे काय? दोषी ठरवणं. गुन्ह्यामध्ये त्या व्यक्तीला दोषी ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे टायलरला दोषी ठरवले, परंतु त्याला एक रॉयल पार्डन, ग्रांट म्हणजे अनुमती. ग्रांट म्हणजे काय? अनुमती मिळालेली आहे त्याला. ओके, रॉयल पार्डन. रॉयल म्हणजे राजेशाही. जसं की आपल्या भारतामध्ये राष्ट्रपतीकडून माफी मिळते, त्याचसारखं. म्हणजे टायलरला दोषी ठरवलेला होता, परंतु त्याला त्या गुन्ह्यामध्ये एक पार्डन मिळाली. पार्डन म्हणजे माफी. माफीनामा मिळालेला आहे. मग माफीनामा म्हणजेच काय? तर माफी एखाद्याला करणं, मग त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो एखाद्याला शिक्षा करणं. मग शिक्षा करण्यासाठी एकच वर्ड, ऑप्शन नंबर 3 पनिश हा आपला ॲक्युरेट आन्सर आहे. ओके, चला आता बघा ग्रेस म्हणजे काय. ग्रेसचा अर्थ काय होतो? इलिगन्स अँड ब्युटी ऑफ मुवमेंट ऑर एक्सप्रेशन. बघा, इलिगन्स म्हणजे मोहक, ब्युटी ऑफ मुवमेंट, ब्युटी सौंदर्य, मुवमेंट हालचाल, ऑर एक्सप्रेशन म्हणजे एखाद्याचं चालणं, एखाद्याचं बोलणं याची आकर्षक पद्धत असते, त्याला ग्रेस असं आपण म्हणतो. चालण्याची, बोलण्याची जी आकर्षक पद्धत आहे त्याला ग्रेस असं म्हणायचं. पुढे बघा, मर्सी. मर्सी म्हणजे काय? काइंडनेस म्हणजे दया. दॅट मेक्स यू फॉरगिव्ह समवन. बघा, काइंडनेस अशा प्रकारची दया की ज्याने तुम्ही इतर व्यक्तीला फॉरगिव्ह करायला, माफ करायला, क्षमा करायला. ओके, पनिश म्हणजे शिक्षा करणे, काइंडनेस म्हणजेच काय? तर दयाळूपणा. ओके, चला पुढे जाऊया आता. चला पुढचा प्रश्न बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन खाली दिलेल्या प्रश्नामध्ये अ सेंटेन्स हॅज बीन गिवन. बघा, अ सेंटेन्स हॅज बीन गिवन. खाली दिलेल्या प्रश्नामध्ये एक वाक्य देण्यात आलेलं आहे. विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ अन अप्रोप्रिएट आर्टिकल. एक ब्लँक दिलेली आहे, एक रिकामी जागा दिलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला अप्रोप्रिएट आर्टिकल, तंतोतंत आर्टिकल त्याच्यामध्ये ऍड करायचे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर. योग्य असं उत्तर निवडा. कशासाठी? टू कंप्लीट द सेंटेन्स. वाक्य अर्थपूर्ण करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी. वाचूया. मिस्टर कुलदीप सिंग इज डॅश डॅश फेमस जर्नलिस्ट इन अमेरिका. मिस्टर कुलदीप सिंग हे अमेरिकामधले एक प्रसिद्ध पत्रकार आहेत. मग पहिला दिलाय द वापरा इथे आर्टिकल, दुसरा दिलाय अँड दिलाय, तिसरा दिलाय नो आर्टिकल, काही गरज नाही, आणि चौथा आहे ए. तर मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे अ. ओके, अ. कशामुळे? कारण एक अ किंवा यांचा वापर काय? इट इज युज्ड टू शो सिंग्युलर काउंटेबल नाउन. एखादी व्यक्ती किंवा वस्तू एक आहे सांगायची असेल, मग हे कोण आहे व्यक्ती? अ फेमस जर्नलिस्ट, एक प्रसिद्ध जर्नलिस्ट, वार्ताहर किंवा पत्रकार आहेत ते. मग जरा याच्यामध्ये असं आलं असतं, समजा आपण इथे घेऊया मिस्टर कुलदीप सिंग असं वाक्य आहे आणि पुढे फक्त दिलाय शब्द फेमस. मिस्टर कुलदीप सिंग वापरले, समोर फक्त फेमस शब्द आहे. तर मित्रांनो, याच्या समोर ए किंवा एन येईल का? नाही येणार. कशामुळे नाही येणार? कारण मित्रांनो, हे फेमस जे आहे ते फेमस आहे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हला मराठीमध्ये म्हणूया विशेषण. मग विशेषणासमोर कधीही ए किंवा एन हे आर्टिकल वापरत नाहीये. परंतु इथे मित्रांनो, फेमस समोर जर्नलिस्ट हा शब्द वापरण्यात आलेला आहे. हे नाउन आहे. मग तो कोण? तर एक प्रसिद्ध पत्रकार. या अनुषंगाने अ हे आर्टिकल या जर्नलिस्ट साठी आलेलं आहे, फेमस साठी नाहीये. महत्वाचं लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये जर फक्त ऍडजेक्टिव्ह आलं फेमस तर तिथे आर्टिकलची गरज नाही, मग नो आर्टिकल तिथे येऊ शकतं. मग आपलं ॲक्युरेट आन्सर आहे अ. ओके, चला पुढे जाऊया. पुढे प्रश्न आहे बघा. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. खाली दिलेल्या सेंटेन्सचा तुम्हाला करेक्ट पॅसिव्ह वॉइस शोधायचा. वाचूया सेंटेन्स काय. पुष्पेंद्र हॅज ओपन द डोअर टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड.
पुष्पेंद्रने त्याच्या मित्राला, त्याचा आवडतीचा जो मित्र होता, बेस्ट फ्रेंड, याला बोलवण्यासाठी किंवा आमंत्रित करण्यासाठी त्याने काय केलं, दरवाजा उघडला. मग याचं पॅसिव्ह वॉइस सांगा, व्यवस्थित शांतपणे वाचा. पॅसिव्ह वॉइस काय बोलतं? ओके, थोडासा वेळ घ्या. बघा पहिलं काय म्हणतो, टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड द डोअर हॅज टू बी ओपन बाय पुष्पेंद्र. दुसरा म्हणतो पुष्पेंद्रज डोअर हॅज बीन ओपन टू बी रिसिव्ड बाय हिज बेस्ट फ्रेंड. तिसरा म्हणतो पुष्पेंद्र हॅज बीन ओपन बाय द डोअर टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड. आणि चौथा म्हणतो द डोअर हॅज बीन ओपन बाय पुष्पेंद्र टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड. मित्रांनो, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना महत्वाचं लक्षात ठेवा, त्या वाक्याचा टेन्स कुठला आहे बघा. आता आपण बघूया याचा वाक्याचा टेन्स कुठला देण्यात आलेला आहे. बघा, पुष्पेंद्र झाला सब्जेक्ट. ओके, हा झाला सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर तुम्हाला वापरण्यात आलेला आहे हॅव हॅज. इथे आपण स्ट्रक्चर तयार करूया. पुष्पेंद्र झाला सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर आलाय हॅव हॅज. ओके, म्हणजे आपण इथे हॅव हॅज वापरलाय. नंतर इथे बघा ओपनचं तिसरं रूप ओपन म्हणजे फर्ब प्लस V3 वापरलाय. आणि ऑब्जेक्ट काय, कर्म ज्याच्यावरती क्रिया होते, आणि हा झाला ऑब्जेक्ट. मग मित्रांनो, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 हा मित्रांनो फॉर्म्युला झालाय ऍक्टिव्ह व्हॉइसचा. पण कुठल्या टेन्सचा? तर हा फॉर्म्युला झालेला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मराठीमध्ये त्याला म्हणूया पूर्ण वर्तमान काळ. या पूर्ण वर्तमान काळाचा तो फॉर्म्युला झालेला आहे. आता या प्रेझेंट परफेक्टचा पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला मी इथे लिहितो. बघा, ऑब्जेक्ट घ्यायचं, ऑब्जेक्ट नंतर घेतला हॅव, नंतर घेतला हॅज, नंतर घ्यायचं बीन, नंतर घ्यायचं V3, नंतर घ्यायचं बाय, आणि नंतर घ्यायचं यस. आता या फॉर्मॅटमध्ये आन्सर काढायचा आपल्याला. बघा, ऑब्जेक्ट, बघा पुष्पेंद्र सब्जेक्ट झाला, कर्ता क्रिया करणारा. ज्या वाक्याची क्रिया ज्याच्यावरती होते किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द तो आहे ओपन, आहे की नाही, उघडणे. आणि ज्याच्यावरती क्रिया होती तो ऑब्जेक्ट म्हणजे द डोअर. मग इथे आपण द डोअर घेऊया. ओके, इथे मी लिहितो बघा, द डोअर लिहिलं, द डोअर. द डोअर नंतर सांगा हॅव का हॅज घेऊ. सिंग्युलर असेल तर आपण घ्यायचं हॅज. द डोअर हॅज. हॅज नंतर काय घ्यायचंय, बीन घ्यायचं. घेतलं बघा मी बीन, द डोअर हॅज बीन. नंतर V3 ओपनचा V3 ओपन, द डोअर हॅज बीन ओपन. नंतर घ्यायचंय बघा बाय, नंतर घ्यायचा सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे, पुष्पेंद्र. म्हणून इथे घेऊया पुष्पेंद्र. ओके, पुष्पेंद्र घेतला. मग मित्रांनो, हे आन्सर असणार एखादा ऑप्शन शोधा बरं. बघा, द डोअर हॅज बीन ओपन, द डोअर हॅज बीन ओपन बाय पुष्पेंद्र. सापडलं की द डोअर आलाय, हॅज बीन पण आलाय, ओपन पण आलाय, आणि बाय पुष्पेंद्र टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड उरलेला पार्ट म्हणजे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 तुमचं ऍक्युरेट आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना जे फॉर्म्युले वापरतात ते फॉर्म्युले एकदा पाठ करा, लक्षात ठेवा. ओके, चला पुढे बघा काय 11 नंबरचा प्रश्न. select the most appropriate synonym. Select the most appropriate synonym of the given word. Synonym म्हणजे सिमिलर वर्ड, समानार्थी शब्द. ओके, बघा वर्ड दिलाय मेस्ट्रो. काय शब्द दिलाय, मेस्ट्रो. पहिला ऑप्शन म्हणतो जिनियस, दुसरा म्हणतो सिनाइल, सी म्हणतो स्लेंडर, आणि डी म्हणतो नो व्हॉइस. तर मित्रांनो, मेस्ट्रोचा अर्थ होतो एखाद्या कलेमध्ये पारंगत असलेला, किंवा गायन असेल, वादक असेल, त्याच्यामध्ये त्याला श्रेष्ठत्व प्राप्त झालेला आहे, तो मेस्ट्रो आहे, मास्टर आहे. म्हणजेच कोण आहे, जिनियस आहे. विचारलाय सिमिलर वर्ड, ऑप्शन नंबर ए तुमचा करेक्ट आहे. ओके, आता बाकीचे याचे व्यवस्थित आपण अर्थ बघूया. बघा, मेस्ट्रो काय म्हणतो, मेस्ट्रोचा अर्थ होतो समवन म्हणजे कोणीतरी. हू म्हणजे जो की, समवन हू इज व्हेरी स्किल्ड, असा कुणीतरी जो की खूप स्किल्ड आहे. स्किल्ड म्हणजे कौशल्य आहे, त्याच्या अंगामध्ये कुशलता आहे. म्हणजे असा कुणीतरी व्यक्ती जो की खूप कुशल आहे, किंवा गिफ्टेड इन अ स्पेसिफाईड आर्ट, एका विशिष्ट कलेमध्ये त्याच्याकडे एक आर्ट आहे किंवा एक गिफ्ट प्राप्त झालेला आहे. त्याला जो गळा लाभलेला आहे तो त्याच्या आईवडिलांकडून लाभलेला आहे, म्हणजेच तो त्या कलेमध्ये पारंगत आहे. म्हणजेच मेस्ट्रोचा अर्थ होतो गायन, वादन इत्यादी मधील श्रेष्ठ कलाकार, त्याला मेस्ट्रो असं म्हणू शकतो. पुढे बघा, जिनियस. वर्ड आहे जिनियस. जिनियसचा अर्थ पर्सन हू हॅज व्हेरी ग्रेट अँड अनयुज्युअल ॲबिलिटी. बघा, अ पर्सन असा व्यक्ती, हू म्हणजे ज्याच्याकडे, हॅज म्हणजे आहे, असा व्यक्ती ज्याच्याकडे खूप ग्रेट, खूप महान, आणि अनयुज्युअल ॲबिलिटी म्हणजे सामान्य लोकांकडे नसणारा जो त्याच्याकडे विशेष असा गुण आहे, त्याला जिनियस म्हणूया. पुढे बघा, सिनाइल. सिनाइलचा अर्थ काय होतो, बिहेविंग इन अ कन्फ्युज्ड अँड स्ट्रेंज वे. बिहेव म्हणजे वागणे, कसं, कन्फ्यूज गोंधळलेल्या अवस्थेमध्ये, किंवा स्ट्रेंज एकदम विचित्रपणे वागणूक करणे, त्याला म्हणायचं
सिनाईल. ओके, आता हा सिनाईल शब्द कशामुळे वापरतात? समजा एखादा वृद्ध व्यक्ती आहे, साधारणतः वय झालेलं आहे, 90-95 झालेलं आहे, तर त्या व्यक्तीला लक्षात राहत नाही किंवा तो घराकडे जाण्याचा रस्ता चुकतो. मग तो एक कन्फ्युज्ड माइंडमध्ये असतो, त्याला आपण सिनाईल असं म्हणू शकतो. पुढे बघा मित्रांनो, स्लेंडर. स्लेंडरचा अर्थ काय होतो? स्लेंडर म्हणजे स्मॉलर इन अमाऊंट ऑर साईज. स्मॉलर छोटे, अमाऊंट किंमत किंवा त्याची जी साईज आहे, आकार आहे, याच्यामध्ये कमी असणं त्याला स्लेंडर म्हणायचं. म्हणजे व्यक्तीसाठी बारीक बारीक आहे, हडकुळ आहे, सडपातळ आहे, त्याला स्लेंडर म्हणू शकता. पुढे वर्ड आहे नोवाईस. नोवाईस नोवाईस म्हणजे काय? अ पर्सन, असा व्यक्ती, हु इज न्यू, असा व्यक्ती जो की नवीन आहे, अँड विदाउट एक्सपिरियन्स, विदाउट एक्सपिरियन्स इन अ सर्टन जॉब. सर्टन म्हणजे विशिष्ट, एका विशिष्ट कामामध्ये त्या व्यक्तीला अनुभव नाहीये, एक्सपिरियन्स नाहीये, तो त्या कामामध्ये नवीन आहे, नवशिक्या आहे, त्याला तुम्ही नोवाईस असं म्हणू शकता. नवशिक्या किंवा अननुभवी, अनुभव नसलेला. ओके, चला पुढे जाऊया. इन द फॉलोइंग क्वेश्चन, दिलेल्या खालील प्रश्नामध्ये सम पार्ट ऑफ द सेंटेन्स, सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर. बघा, खाली दिलेल्या प्रश्नामध्ये वाक्याच्या काही भागामध्ये एरर आहे, चूक आहे. ओके, फाइंड आउट, शोधा. विच पार्ट ऑफ द सेंटेन्स, विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. कुठल्या भागामध्ये एरर आहे ते तुम्हाला शोधायचे. अँड सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन, आणि अप्रोप्रिएट तंतोतंत ऑप्शन निवडा. इफ, जर अ सेंटेन्स इज फ्री फ्रॉम एरर, जर त्या वाक्यामध्ये कुठलेही एरर, चूक नसेल, तर नो एरर या ऑप्शन वरती तुम्हाला सिलेक्ट करायचं, टिक करायचं. आता एररचा प्रश्न, एरर बघायची ग्रामॅटिकली आहे का, प्रिपोजिशन चुकीचं आहे का, टेन्स चुकीचं आहे का त्याच्यामध्ये. ओके, त्या पद्धतीनं. चला बघा वाक्य. आय मेट अ डॉक्टर. आय मेट अ डॉक्टर फाईल आय वर ऑन द वे टू मार्केट. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. बघा काय होतं. पहिलं बघा आहे का एरर, आय मेट अ डॉक्टर. ओके, दुसरं बघा फाईल आय वर ऑन, तिसरं बघा द वे टू मार्केट, आणि चौथं बघा नो एरर. आता मित्रांनो बघा, आय समोर वर आले. आय समोर नॉर्मली काय असते? वॉज असते. एक सामान्य सरळ सरळ वाक्य असेल ना, तर त्याच्या समोर वॉज असते. फक्त एखादी अट असेल, समजा जर मी पंतप्रधान असतो, तर इफ आय वर द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, तर त्यावेळेलाच, म्हणजे अशी इमॅजिनेशनची असेल त्यावेळेलाच फक्त आय नंतर वर येते. नॉर्मली वाक्यामध्ये फक्त वॉज येते. म्हणजेच ऑप्शन नंबर सेकंड मध्ये एरर आहे की नाही? सेकंड मध्ये एरर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड तुमचा करेक्ट आहे. ओके, चला पुढे बघा. In the following question, out of the given 4 alternative, दिलेल्या 4 पर्याय आहेत. Select the alternative which, म्हणजे जो की best expresses the meaning of the idiom or phrase. ती idiom दिली, ती phrase दिलाय, मन दिली, वाक्प्रचार दिलाय, त्याचा अर्थ सांगायचा. पहिले बघा, a drop in a bucket. A drop in a bucket. पहिले बघा, ॲज मच ॲज पॉसिबल, जेवढं काय तेवढं सगळं शक्य. दुसरं, हँडसम अमाऊंट. हँडसमचा अर्थ सुंदर नाही, हँडसमचा अर्थ होते मोठी रक्कम. ओके, हँडसम अमाऊंट, मोठी रक्कम. तिसरं, नथिंग ॲट ऑल, काही नाहीये. आणि चौथं, अ व्हेरी इनसिग्निफिकंट अमाऊंट. बघा, सिग्निफिकंट म्हणजे महत्वाचं, इनसिग्निफिकंट म्हणजे कमी महत्वाचं, मग कमी महत्वाची रक्कम. मग मित्रांनो बघा, अ ड्रॉप इन अ बकेट. बकेटमध्ये ड्रॉप म्हणजे अगदी कमी असणारी गोष्ट, त्याला तुम्ही इनसिग्निफिकंट अमाऊंट असं म्हणता. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे ॲक्युरेट आन्सर आहे. ओके, चला पुढे बघा. क्वेश्चन नंबर 14. चूज द अप्रोप्रिएट क्वेश्चन. चूज द अप्रोप्रिएट क्वेश्चन. दिलेला तंतोतंत क्वेश्चन पहा. क्वेश्चन टॅग फ्रॉम द फॉलोइंग, फिल इन द ब्लँक. क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे. बघा प्रश्न आहे, ही वर्क्स व्हेरी हार्ड. ही वर्क्स व्हेरी हार्ड, कॉमा, क्वेश्चन टॅग निवडायचा. सांगा, डज ही येते का? सांगा, शुडंट ही येते का? सांगा, डिडंट ही येते का? सांगा, डझंट ही येते का? तर ॲक्युरेट आन्सर आहे मित्रांनो, डझंट ही. आता कसं आलं बघा. क्वेश्चन टॅगचं तुम्हाला काय सांगितलं? वाक्य पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा, वाक्य निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करा. बघा वाक्य कुठलं आहे? ही वर्क्स हार्ड, ही वर्क्स व्हेरी हार्ड. दुसरा रूल बघा, जर वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी असतील, टू बीचे फॉर्म असतील, म्हणजे am, is, are, was, were, can, could, shall, should, will, would, may, must, might, do, does, did हे असतील तर त्याचं निगेटिव्ह होईल. इजचं इजंट होईल, शालचं शांट होईल, कॅनचं कांट होईल. पण याच्यामध्ये काय आहे का? नाही. मग ओळखायचं मित्रांनो, हा वाक्य
सिंपल प्रेझेंटचा आहे. सब्जेक्ट झाला ही, वर्कला लागलाय यस यस, वर्ब 1 आहे, ऑब्लिक यस किंवा यस लागला इथे, सिंपल प्रेझेंट. मग सिंपल प्रेझेंटचं वाक्य प्रश्न बनवत असताना डज वापरतात. ओके, आणि मग डजचं निगेटिव्ह डझंट होईल. म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपलं करेक्ट आहे. ओके, इथे समजा असं आलं असतं शी वर्क, ईडी लागलाय. मग ईडी लागलाय म्हणजेच काय, हा सब्जेक्ट प्लस V2चा स्ट्रक्चर आहे, म्हणजे सिंपल पास्ट आहे. मग सिंपल पास्टच्या वाक्यामध्ये इथं टू बी फॉर्म किंवा मॉड्यूल ऑक्झिलरी नाहीये, तर सिंपल पास्ट मध्ये प्रश्न बनवत असताना डीडचा वापर केला जातो. मग याचं जर क्वेश्चन टॅग बनवायचं असेल तर डिंट आला असता, डिंट. ओके, डिडंट सुद्धा म्हणू शकता, डिंट शी असं म्हणायचं त्याला, आणि क्वेश्चन मार्क. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम. मित्रांनो, सिनॉनिम समानार्थी शब्द आहे. ओके, या प्रकारचा आला म्हणून सेंटेन्स डिटेलमध्ये नाही. सेंटेन्स सिनॉनिम. हेस्टी साठी पहिला ऑप्शन आहे एक्सपिडिशियस, वेगाने. रेस्ट्रिक्टेड, प्रतिबंध करणे. लेड बॅक म्हणजे आरामदायक. लॉक, बंदिस्त करणे. मित्रांनो, हेस्टीचा अर्थ होतो एखादी गोष्ट घाईघाईने करणं. हेस्टी म्हणजे काय, एखादी गोष्ट घाईघाईने करणं, त्याला म्हणायचं हेस्टी. मग एक्सपिडिशियस हा त्याचं ऍक्युरेट आन्सर आहे, वेगाने. ओके, वेगाने एखादी गोष्ट करणे. चला बघा, हेस्टी काय म्हणतो. सेड ऑर डन टू क्विकली. सेड म्हणणं, डन म्हणजे कृती करणं. कृती कशी करायची, क्विकली. एखादी कृती घाईघाईने, चपळाईनं, वेगानं करणं, त्याला हेस्टी म्हणायचं. मग एक्सपिडिशियस आहे आपल्याकडे. एक्सपिडियसचा अर्थ होतो डन विथ स्पीड अँड इफिशियन्सी. एखादी गोष्ट स्पीडने, वेगाने आणि इफिशियन्सी, कार्यक्षमतेनं करणं, त्याला म्हणायचं एक्सपिडिशियस. दुसरे रेस्ट्रिक्टेडचं बघा, अवेलेबल उपलब्ध असणे, अवेलेबल टू द यूज ऑफ पर्टिक्युलर ग्रुप, म्हणजे एखाद्या विशिष्ट ग्रुपसाठीच उपलब्ध असलेला किंवा त्याला प्रतिबंधित केलेला, त्याला रेस्ट्रिक्टेड असं म्हणू शकता किंवा मर्यादित. लेड बॅकचा अर्थ बघा, काम, शांत आहे, रिलॅक्स, आरामदायक आहे. नॉट टू वरी अबाउट एनिथिंग, कुठल्याही गोष्टीची चिंता जो करत नाही, एकदम आरामदायक आहे, त्याला लेड बॅक असं म्हणतात. पुढे लॉकचं तर माहिती आहे, टू पुट समथिंग इन अ सेफ प्लेस, फास्टन द लॉक. एखाद्या व्यक्तीला सुरक्षित स्थळी ठेवणं, त्याला लॉक करणं, बंदिस्त करणं. ओके, चला पुढे बघा, क्वेश्चन नंबर 16. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज करेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऑफ सेंटेन्स गिवन बिलो. बघा, इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करायचं. वाक्य वाचूया. ॲलेक्स म्हणाला, आय विल बी इन लंडन ऑन मंडे. ॲलेक्स म्हणाला, मी लंडनला असेल. ओके, बघा, डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं. सांगा कुठला ऑप्शन करेक्ट आहे. ओके, Alex said that he would be in London on Monday. Alex says that he will be in London on Monday. तिसरं, Alex says that he is going to be in London on Monday. आणि चौथं, Alex says that he will be going to London on Monday. मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना महत्वाचं बघायचं, बाबा जो रिपोर्टिंग वर्ब आहे. आता बघा, Alex said. आता बघा, इथे सेड वापरले. तुम्हाला रूल सांगितला होता, जर कुणी समोर ऐकणारा असेल तर त्याचं बदल सेडचं टोल्ड होतं. मित्रांनो, ऐकणारा असेल तर. मला सांगा, ॲलेक्स म्हणाला, इथं असं नाव आहे का, ॲलेक्स सेड टू रमेश वगैरे एटसेट्रा. कुणाला म्हणलाय का तो, नाहीये. समोर कोणी आहे का, नाहीये. मग ज्या वेळेला नसेल, ऐकणारा नसेल, बघा, ऐकणारा नसेल, त्यावेळेला जे दिलंय ना रिपोर्टिंग वर्ब, सेड दिलंय, तर सेडचं सेडच राहतं. म्हणून मित्रांनो, सगळ्या याच्यामध्ये सेड आहे, इथं सेडचं सेड झालं. इथे सेज वापरला, इथं सेज, म्हणजे हे चुकलं. तिन्ही ऑप्शन चुकलेत. ऑप्शन नंबर फर्स्ट राहिलाय, ॲलेक्स सेड दॅट. आणि बघा, विल बी असेल तर विलचा फरक होतो वुड बी मध्ये. विलचं चेंज कशामध्ये होतं, वुड बी मध्ये, म्हणजे हे सुद्धा आलेलं आहे. ओके, मग वाक्य बाकी बरोबर आहे. आता ॲलेक्स सेड आय विल बी इन लंडन ऑन मंडे. आता परत थोडंसं डिटेलमध्ये घेऊया. हे घेऊया, ॲलेक्स म्हणाला समजा बीला म्हणाला, आणि बी सांगायला तिसऱ्याला, बाबा ॲलेक्स मला असा म्हणाला की मी लंडनमध्ये मंडेला असेल. मग हा ए काय म्हणेल, ॲलेक्स त्याला म्हणला बाबा बीला मी लंडनमध्ये असेल. मग बीला सीला सांगायचं, मग काय म्हणेल, बाबा तो ॲलेक्स मला असा म्हणाला की तो लंडनमध्ये सोमवारी असेल. तो, मग तो साठी काय आले, ही आले का, नाही, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट करेक्ट आहे. चला पुढे बघा,
सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड, चुकीची स्पेलिंग असलेले तुम्हाला ओळखायचा, वर्ड ओळखायचा. बघा पहिला आहे, याला कमेलियन म्हणायचा, च वरून चमेलियन नाही, कमेलियन असं म्हणायचं. नंतर केटरपिलर, नंतर लिझार्ड आणि चौथा आहे स्कॉर्पियन. सांगा कुठली स्पेलिंग चुकीची झालेली, इनकरेक्ट झालेली आहे. आता बघा, कमेलियन म्हणजे सरडा, केटरपिलर म्हणजे सुरवंट किंवा आळी असते ना, त्याला केटरपिलर म्हणायचं. लिझार्ड म्हणजे पाल आणि चौथा आहे स्कॉर्पियन, स्कॉर्पियन म्हणजे विंचू. ही चुकली स्पेलिंग मित्रांनो. SCORPION, स्कॉर्पियन म्हणजे विंचू, म्हणजे ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आहे. ओके, चला पुढे जाऊया. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन. प्रिपोजिशन तुम्हाला शोधायचंय किंवा ऍक्युरेट तिथं फिल इन द ब्लँक मध्ये ऍड करायचं. वाचूया प्रश्न. ही हॅज बीन टोल्ड बाय द डॉक्टर टू रिफ्रेन डॅश डॅश एक्सरसाइजिंग फॉर अ फ्यू वीक्स. बघा, ही हॅज बीन टोल्ड, त्याला सांगण्यात आलं. काय? डॉक्टर कडून सांगण्यात आलं टू रिफ्रेन. रिफ्रेनचा अर्थ तो दूर राहणे. रिफ्रेन म्हणजेच काय? तर दूर राहणे. त्याला दूर राहण्याचं सांगण्यात आलं. कुणाकडून? डॉक्टरने. काय म्हणला? एक्सरसाइजिंग, व्यायाम करू नको. किती? तर फॉर अ फ्यू वीक्स, काही आठवड्यासाठी तू व्यायाम करू नको असं डॉक्टर कडून सांगण्यात आलं. मग रिफ्रेन नंतर काय येतं मित्रांनो? विथ येतंय का? फ्रॉम येतंय का? ऑफ येतंय का? ऑफ येतंय का? ओके, हे OFF वाला आणि हे ऑफ वाला. ऍक्युरेट आन्सर मित्रांनो रिफ्रेन फ्रॉम. मग रिफ्रेन नंतर नेहमी काय असतं? फ्रॉम असतं. रिफ्रेन नंतर नेहमी फ्रॉम असतं. मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना तुमचं वाचन वाढलं पाहिजे. रोज न्यूजपेपर कमीत कमी 1 तास वाचला पाहिजे. ते बघायचं की प्रिपोजिशन कुठलं आलेलं आहे, अकॉर्डिंग नंतर टूच आलंय, इन्स्टेड नंतर ऑफ आलंय, डिस्पाइट नंतर ऑफ आलेलं आहे, तर कशामुळे आलेलं आहे तर शोधायचं. तर जास्तीत जास्त वाचन वाढवा, आपोआप तुमचे असे प्रश्न सुटतील. पुढे बघा. 19. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम. मित्रांनो, इडियम आहे, इडियम म्हण आहे. ओके, म्हण काय बघा. इन द हीट ऑफ द मोमेंट, इन द हीट ऑफ द मोमेंट. 4 ऑप्शन दिले. पहिलं म्हणतो सेइंग ऑर डुईंग समथिंग विदाउट थिंकिंग ड्यू टू अँगर. सेइंग म्हणजे म्हणणे, डुईंग म्हणजे करणे, समथिंग म्हणजे काहीतरी, विदाउट थिंकिंग विचार न करता एखादी गोष्ट म्हणणे किंवा करणे. कशामुळे? तर अँगरमुळे, रागामुळे. रागामुळे एखादी गोष्ट विचार न करता म्हणणे किंवा कृती करणं. दुसरा म्हणतो कीप समथिंग अवे फ्रॉम एव्हरीवन, एखाद्या व्यक्तीकडून त्या व्यक्तीला दूर ठेवणं. तिसरं म्हणतो टू शेअर इन्फॉर्मेशन दॅट वॉज प्रिव्हियसली कन्सील. कन्सील म्हणजे लपवणे. अशी काहीतरी जी माहिती ती अगोदर लपून ठेवलेली होती ती काय करणं? सर्वांशी शेअर करणे. आणि चौथं म्हणतं इन अ कन्फ्युज्ड ऑर बीफडल्ड स्टेट्स. कन्फ्यूज आणि बीफडल याचा दोघांचा अर्थ होतो गोंधळणे. ओके, गोंधळलेल्या मनाच्या अवस्था असणं. मग इन द हीट ऑफ मोमेंट यांचा अर्थ होतो बघा, हीट वरून लक्षात ठेवा, हीट म्हणजे अँगर. रागारागाने एखादी गोष्ट, काय तर रागारागाने. बघा, टू सेइंग ऑर डुईंग समथिंग, एखादी कृती करणं किंवा काहीतरी बोलणं, विदाउट थिंकिंग विचार न करता रागारागाने, तो झाला इन द हीट ऑफ द मोमेंट. चला पुढे बघा. रिप्लेस द अंडरलाइन वर्ड. ओके, रिप्लेस द अंडरलाइन वर्ड with the correct ones from the given option to make the sentence coherent. बघा, सेंटेन्स कोहरंट. आता मित्रांनो बघा, आपलं ऍक्युरेट, चला ठीक आहे, क्वेश्चन मध्ये थोडं हे आहे. आता या प्रश्नाचं थोडंसं हे झालं मित्रांनो, हा एररचा प्रश्न आहे. ओके, हा एररचा प्रश्न आहे. ओके, बघा काय म्हणतो. इफ आय एम यू आय वुड बी केअरफुल हाऊ आय टॉक टू सिनियर्स. सांगा एरर काय याच्यामध्ये, सांगा एरर काय येते. हॅज वापरायचं इथे बघा, अंडरलाईन इथे एरर आहे. ओके, काय वापरायचं बरं याच्यामध्ये सांगा. इफ आय एम यू, हॅज येते का देते, आय वर येते का, आय वॉज येते का, आय इज येते का. तर मित्रांनो इथे येतं बघा, इफ आय वर यू, जर मी तुझ्या जागी असतो. वर म्हणजे पॉसिबिलिटीसाठी सांगितलं तुम्हाला. आय नंतर जेव्हा एखादी इमॅजिनेशन असेल, शक्यता असेल, तेव्हाच वर वापरायचं. नॉर्मली वॉज येतं. ओके, इफ आय वर यू, जर मी तुझ्या जागी असतो तर मी कसं असलो असतो? केअरफुल, काळजीपूर्वक असतो. हाऊ, कसं? आय टॉक टू सिनियर, जे सिनियर आहेत, वरिष्ठ लोक आहेत, त्यांच्याशी कशा पद्धतीने बोलायचं याबद्दल मी स्पष्ट असलो असतो जर मी तुझ्या जागी असतो. मग मित्रांनो ऑप्शन नंबर 2 वर हा करेक्ट आहे. ओके, चला मित्रांनो आजचे होते हे महत्वाचे क्वेश्चन.
व्यवस्थितपणे शांतपणे बघा, ग्रॅमॅटिकली कोणकोणत्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, व्होकॅब्युलरी कोणत्या आहेत, एकदम सविस्तरपणे डिटेलमध्ये आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. चला मित्रांनो, येथेच थांबूया. सर्वात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. झालं.